सारिका हे बघ माझं डिसिजन झालं. नाही एक मिनिट वेदांत, मला कळत नाहीये तू असं कसं करू शकतोस. अरे कळतंय का तुला? तुझी कंपनी, तुझी स्वप्न आणि तूच रिझाईन केलंस. सारिका दुसरा काहीच ऑप्शन नव्हता माझ्याकडे. काहीच ऑप्शन नव्हता म्हणजे? आई कंपनीची मेजॉरिटी स्टेक होल्डर आणि आईनेच ठरवलं की कंपनीला आता नवीन सीईओ ची गरज आहे आणि तिनेच अपॉइंट केलं. अनबिलिव्हेबल आहे सगळं खरंच. नवीन सीईओ मला येऊन रिपोर्ट करणार आणि ऍक्च्युली ती जी मुलगी आहे ना तिला अशा कामाचा काही एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये. पण मग नवीन सीईओ का अपॉइंट करतायत? त्यांचं म्हणणं आहे की माझं कामाकडे लक्ष नाही. व्हॉट नॉनसेन्स. काहीही मला ना अजिबात पटत नाहीये नूतन काकू जे काही वागतायत ते. असं कसं वागू शकतात त्या? मला ना खरंच असं वाटतंय की जावं सरळ आणि नूतन काकूंशी बोलावं, त्यांना सांगावं की तुम्ही चुकताय. सारिका तुला खरंच शक्य असेल ना तर तू प्लीज बोल नूतन काकूंशी. अगं पण आता कुठल्या हक्काने बोलू मी त्यांना? नाही म्हणजे सून म्हणून त्यांच्या घरात गेले असते तर मला हक्काने बोलता तरी आलं असतं, पण आता कसं बोलू? टोमणा मारतेस? एक मिनिट, टोमणा नाही मारते, स्पष्ट बोलते. आणि मुळात कधी ना कधी मी नूतन काकूंशी या विषयावर बोलणारच आहे. कारण वेदांच्या बाबतीत हे जे काही घडतंय ना ते अनएक्सपेक्टेड आहे आणि अनएक्सेप्टेबल आहे. कोण कुठला तो पुरुषोत्तम? वेदांत मला सांग, मी बाबांची मदत घेऊ त्या पुरुषोत्तमसाठी? हा, त्याला बरोबर सरळ करतील ते. सांग मला फक्त तू. ए सारिका, तेवढ्या लेवलला जायची काही गरज नाहीये. मग आता काय करायचं ठरवलंयस? आता काय करणार? पुन्हा सुरू करणार. 7-8 वर्ष लागतील. झालेल्या चुका टाळेन आणि याहूनही मोठी कंपनी फॉर्म करेन. व्हॉट? म्हणजे तुझ्या आयुष्यातली 7-8 वर्ष तू फुकट घालवणार अशीच? सारिका अगं, तुला म्हटलं ना मी, दुसरा काहीच ऑप्शन नाहीये माझ्याकडे. फाईन, नाही ठीक आहे, तुला हवं ते तू कर. पण मी काहीही झालं तरी नूतन काकूंशी बोलणार आहे या विषयावर. सारिका खरंच तुझ्या बोलण्याने फरक पडणार असेल ना तर मी देवाकडे प्रार्थना करेन की नूतन काकूंनी असं काही करू नये. मी बघते. आजी, विक्रांत, आजी आले. येऊ का? बॅग द्या. कशी आहेस तू? मी मस्त. आजी अगं काय, कुठे गायब झाली होतीस तू? किती फोन ट्राय केले आम्ही तुला. अरे तिकडे खेडेगावामध्ये रेंज नव्हती ना, मग काय करणार. आजी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. ए नाही नाही नको, मी आधी फ्रेश होते मग चहा पाण्याचं बघू. हा बर. काय नूतन, कशी आहेस? कसं चाललंय इथलं सगळं? ठीक चाललंय. तू कशी आहेस? तुला सांगते नूतन, तिथे इतकी थंडी पडली होती ना, बापरे. आजी पण तू थोडे दिवस अजून कुठेच जाऊ नकोस. का रे? अगो बाई, आजीची इतकी आठवण येते. आणि काय रे, आता हक्काची बायको मिळालीये ना तुला, मग इतरांची कशाला आठवण येते? आणि मला एक सांग, तुम्ही दोघं फिरायला जाणार होतात ना? कसं जाणार? का? काय झालं? आजी आम्हाला टेन्शन आलंय ग. टेन्शन? कसलं टेन्शन? दादाने राजीनामा दिलाय. काय म्हणतोस? राजीनामा दिला? अरे काय बोलतोयस तू हे? आजी खरं तेच सांगतोय, दादाने राजीनामा दिलाय. नूतन, हे काय आहे सगळं?
नक्की काय झालंय? मी माझ्याच कंपनीतून राजीनामा घेतला. ही गोष्ट मला डायजेस्टच होत नाहीये ग. मग आता तू निर्णय बदलायचा विचार करतोस का? नाही, आई जे काही वागली ना त्यानंतर मी हा निर्णय बदलणं मूर्खपणा ठरेल. अमूल्य, तुला माहितीये, आई बोलता बोलता बोलली, वेदांत, मी तुला लहानाचं मोठं केलंय, तुला वाढवलंय, तुझी काळजी घेतलीय. मग स्वप्नांचं पण तसंच असतं ना. EW इन्फ्रा ही काय फक्त कंपनी नाहीये, हे माझं स्वप्न आहे ना. मी ही कंपनी उभी केली, खूप घाम गाळला, खूप मेहनत घेतली, कंपनी वाढवली, पण एका लहान बाळासारखी. अमूल्य, मी जन्म दिलाय EW इन्फ्राला, मोठं केलंय, मग हे माझं बाळच झालं ना. आणि आता ही लोक माझं हे बाळ माझ्याकडून हिरावून घेत आहेत. समजू शकते वेदांत, आणि मला हे सुद्धा माहितीये की आता ही जखम भरायला खूप वेळ लागेल. आणि अमूल्य, जखम भरली ना तरी तो डाग आयुष्यभर राहील. आणि तो डाग ना मला आठवण करून देत राहील कशी यांनी माझीच कंपनी माझ्याकडून हिरावून घेतली. हे बघ, मला कळतंय वेदांत, पण आता तू पुढे जायचं ठरवलंयस ना, मग पुढे जा, मागे वळून बघू नकोस. ऍक्च्युली यू नो व्हॉट, हे लोक काही करू शकत नाहीत. म्हणजे ते लोक माझी कंपनी माझ्याकडून हिरावून घेऊ शकतात, पण माझं स्वप्न नाही. माझं स्वप्न हे फक्त माझं आहे, आणि ते माझंच राहील. आणि तू बघ, आता मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना वाटेल ते करेन. आता आजी आली आहे ना, आता सगळे प्रॉब्लेम्स ती सॉल्व्ह करेल, बघ तू. विक्रांत, अरे वेदांतला यायला किती वेळ आहे अजून? ऑन द वे होता तो, 5 मिनिटात येईल म्हणाला होता. अगं आई, तो येईल तेव्हा येईल, तू जरा आराम कर. आरती, जरा चहा करायचं. नाही नाही, मी वेदांशी बोलल्याशिवाय चहा पाणी काहीही घेणार नाहीये. काय वाटतंय तुझा? हा, अगं इतका प्रवास करून आले, जा जरा आराम कर. नूतन, जरा थांब, मला आधी वेदांशी बोलायचंय. आजी, अरे आजी, कसं आहेस तू? अगं आधी तू सांग, तू कशी आहेस? प्रवास कसा झाला? माझं सोड, तू बरा आहेस ना? ओ जीव, मला काय होणार आहे, मी ओके. मी तुझ्या राजीनाम्याबद्दल बोलते. का दिलास तो राजीनामा? आजी, सोड ना, झालं ते झालं. नाही वेदांत, मला सगळं कळलं पाहिजे. नक्की असं काय झालं की तुला राजीनामा द्यावा लागला, आणि तेही तू स्वतः उभ्या केलेल्या कंपनीतून? वेदांत बाळा, बोल ना रे, असं गप्प नको उभं राहूस.
सांग ना नक्की काय झालं? काही दिवसांपूर्वी एक कॉल आला होता मला. VW इन्फ्रामध्ये CEO साठी रिक्रुटमेंट सुरू आहे का असं विचारलं मला त्या कॉलरने. मी म्हणालो नाही. आणि मग मी घरी येऊन ही गोष्ट विक्रांत आणि आईला सांगितली. सो त्यावर आई म्हणाली की मलाही काही माहित नाही. सो मला वाटलं कोणाचा तरी गैरसमज झाला असं. पण नाही, गैरसमज माझाच झाला होता. माझ्या पाठीमागे नूतन वानखेडे आणि पुरुषोत्तम गुडपल्लीवार नवीन CEO शोधत होते. इंटरव्ह्यूज घेत होते. मी उभ्या केलेल्या कंपनीतून मलाच दूर केलं गेलं. माझ्याच भल्यासाठी आणि माझ्याच भल्यासाठी नवीन CEO आणला गेला. बोर्ड मीटिंग मध्ये आई आणि पुरुषोत्तम म्हणाले की वेदांत, तू आयुष्याकडे लक्ष दे, आयुष्यात वेळ दे. कामासाठी आम्ही बघू दुसरं कोणीतरी. काय? आजी, आई हे पुरुषोत्तमच्या सांगण्यावरून करते का तिला स्वतःला हे सगळं करायचंय ना हे माहित नाही मला. पण हे सगळं मी आयुष्यात स्टेबल व्हावं म्हणून केलं जाते. असं फालतू कारण दिलं गेलं. मी सेटल व्हावं म्हणून मीच उभी केलेली कंपनी माझ्यापासूनच दूर करतायत. मी घाम गाळला. शून्यातून विश्व निर्माण मी केलं आणि आता कोणीतरी दुसरं येऊन माझी कंपनी हँडल करणार. माझ्याकडे डिसिजन पॉवर्स नाही. मी मीटिंग्स अटेंड करू शकत नाही. मीटिंग करायची नाही. मग काय शोपीस बनवून राहू ऑफिसमध्ये? आणि म्हणून मी राजीनामा दिला. नवीन CEO आणण्याचा आमचा निर्णय अगदी योग्य आहे. काय काय बोलतेस तू नूतन? आई जरा स्पष्टच सांगते तुला. आजकाल वेदांचं कामामध्ये लक्ष नसतं आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. कारण त्याचं लक्ष फक्त अमूल्याकडे असतं. कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून नवीन CEO आणलंय. त्यासाठी वेदांतने राजीनामा देण्याची काहीच गरज नव्हती. काय वेदांत कसा नाही आला अजून नाश्त्याला? मी सांगितलंय त्याला, येईल तो. नूतन, काय ठरवलंयस तू? कसलं? कशाबद्दल बोलतेस तू? वेदांतनी राजीनामा दिलाय त्याबद्दल. हे बघ, मला वाटतं तू तुझा निर्णय मागे घ्यावास. कशाला हवाय नवीन CEO वगैरे? मी माझा निर्णय बदलणार नाही. वेदांतला सांग ना त्याचा निर्णय बदलायला. कमाल करतेस तू नूतन. तो दुखावला गेलाय. तुला कळत नाहीये का? आई, वेदांतनी राजीनामा दिलाय हे मला सुद्धा आवडलेलं नाहीये. पण मग मी आता काय करू सांग? काय करू म्हणजे? अगं समजून घे त्याला. आई आहेस ना त्याची. का अंत बघतेस असा? दादा, तू बॅग घेऊन कुठे जातोयस? टूर वगैरे काही आहे का? अशी कशी अचानक टूर? वेदांत काहीच बोलला नाहीयेस तू. वेदांत, कुठे चाललायस तू? मी घर सोडून जातोय.
हे दादा काय बोलतोयस तू? वेदांत अरे प्लीज असं नको करूस. हे बघा मला कळतंय, पण मला वाटतंय मी इथे नाही राहिलो ना तरच बरं आहे. आणि त्यातच सगळ्यांचं भलं आहे. वेदांत बॅग सोड. वेदांत बॅग सोड. काय वेडेपणा चाललाय? काही दिवस बाहेर जाऊन राहतो याचा अर्थ काय? तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तू कुठेही जायचं नाहीस. आई, मला वाटतंय मी या घरात न राहणंच योग्य आहे. अरे पण का? तुला आठवतंय काही दिवसांपूर्वी जेव्हा मी घर सोडून निघालो होतो तेव्हा तू मला थांबवलं होतास आणि काय म्हणालीस? वेदांत, मी तुला वाटेल तितकं बोलणार, तुझ्याशी भांडणार, पण तू थांबायचं, कुठेही जायचं नाही. तुझ्या आईला अधिकार आहे आणि मी सुद्धा मान्य केला तो अधिकार. पण आई, तू खोटं बोललीस माझ्याशी. अगं तू ओरडली असतीस ना चाललं असतं, भांडली असतीस ना चाललं असतं, पण आई तू फसवलंस ग मला. तू फसवलंस आणि म्हणून तू तुझे सगळे अधिकार गमावून बसलीस. वेदांत, तू काय बोलतोयस? तुला समजतंय? आई माझं सोड ग, पण तू काय करतेस ना ते मला व्यवस्थित समजतंय. तू आणि तो पुरुषोत्तम, तुम्ही दोघांनी मिळून षडयंत्र रचलं. मला माझ्याच कंपनीतून बाहेर काढायचं, हो ना? या कंपनीतून तुला कुणीही बाहेर काढलेलं नाहीये. तू स्वतः बाहेर पडलास. तुला ना जे म्हणायचंय ते म्हण, पण हेच सत्य आहे. हे सगळं तू घडवून आणतेस. आजी, मी नाही राहू शकत ग इथे. खूप त्रास होतोय मला. आणि आई समोर आली ना की मला आठवतं कसं फसवलंय तिने मला. वेदांत, ऐक ना, नको ना असं वागूस. अरे आपण बोलू आणि गोष्टी सोडवूयात ना. मला खात्री आहे नक्की सगळं ठीक होईल. नाही ग, काही नीट नाही होणार. तू पुरुषोत्तम इन्व्हॉल्ड ना आता सगळ्यात. तू काही नीट होऊ नाही देणार. आजी, नको थांबवूस तू मला प्लीज. आईचा आशीर्वाद नाहीये माझ्या पाठीशी. तुझा तरी असू देच. हे वेदांत, हे पहा, नको ना. आजी, काळजी घे. अरे काळजी घे. वेदांत,